श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ मार्गातून आर्थिक परिस्थितीत सुधारावी म्हणून दर महिन्याच्या पौर्णिमेला सत्यनारायण करावा असं आपण आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकात दिलेलं आहे. पण सत्यनारायण म्हटला तर मग अनेकांना खर्च किती होईल, काय होईल अशी शंका येते. तेव्हा श्री स्वामी समर्थ मार्गातून सत्यनारायण करत असताना आपण तो कमीत कमी खर्चात कसा करावा याचे विवेचन आपण आज या ठिकाणी करत आहोत. दर पौर्णिमा ज्या वेळेस लागेल ते पंचांगात नीट बघून घ्यावं आणि संध्याकाळचा टाईम आपल्याला त्या पौर्णिमेच्या सापडला पाहिजे. संध्याकाळी म्हणजे प्रदोष काळामध्ये सत्यनारायणाचे पूजन करावं असं शास्त्रात सांगितलेलं आहे. 3 सुपाऱ्या आपण कायमसाठी सत्यनारायणाला त्याच वापराव्या. विकत आणण्याची गरज नाही, सतत नवीन वापराची गरज नाही. विड्याची पानं सुद्धा विकत आणण्याची गरज नाही. आंब्याची पानं आपण त्या ठिकाणी वापरू शकतो. आपल्या देवघरातील लंगडा बाळकृष्ण घ्यावा. ताटलीमध्ये तांदूळ घ्यावे. तांदूळात लंगडा बाळकृष्ण ठेवावा. एक तुळशीचं पान घ्यावं आणि सत्यनारायणाचा फोटो असला काय आणि नसला काय तरी सुद्धा चालेल, परंतु सत्यनारायणाची पोथी असलीच पाहिजे असाही त्या ठिकाणी विषय नाही. एक वाटीवर प्रसाद करावा. तो सत्यनारायणाचा प्रसाद कोणालाही देऊ नये. तुळशीपत्र हातात घेऊन जर विष्णू सहस्त्रनाम आपण त्या ठिकाणी वाटलं आणि तुळशीपत्र त्या बाळकृष्णाला जर आपण अर्पण केलं तरी सुद्धा त्या ठिकाणी सत्यनारायण झाल्याचे पुण्य आपल्याला लाभल्याशिवाय राहत नाही. आणि असे 11 पौर्णिमा आपण जर केल्या तर 12व्या पौर्णिमापासून आपली आर्थिक परिस्थितीमध्ये अनेक प्रकाराने सुधार व्हायला वेळ लागत नाही. म्हणजे काही वरून पडतो पैसे अशातला भाग नाही आहे, पण आपला खर्च जर कमी झाला तर आपल्या उत्पन्नामध्ये वाढ झालेली आपल्याला दिसून येते. तेव्हा दर पौर्णिमेला आपल्या घरी सत्यनारायणाची पूजा जर आपण केली तर आपल्या परिस्थितीत बदल झाल्याशिवाय राहत नाही. त्याच्यासोबत श्री स्वामी समर्थच्या जप आणि स्वामी समर्थांची नित्याध्यायी पोथी जर आपण वाटली तर आपल्याला कुठल्याही प्रकारचा त्रास राहत नाही. श्री स्वामी समर्थ.